संकेत खूपच रागात होता. त्याला वाटले की कदाचित जिया त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याचे घर सोडून पळून गेली आहे. जर ती आर्यनसोबत नाही तर याचा अर्थ ती नक्कीच पळून गेली आहे. संकेतने आपला फोन काढला आणि एका व्यक्तीला कॉल केला. काही क्षणातच कॉल रिसीव्ह केला गेला आणि संकेतने गडद आवाजात आदेश दिला. बाहेर संपूर्ण घर नीट तपासा. गार्डन व्यवस्थित बघा आणि गेटचा दरवाजा नीट बंद ठेवा. कोणीही आत किंवा बाहेर जाता कामा नये. त्याने फोन कट केला आणि वैतागून जाऊन सोफ्यावर बसला. त्याचे हावभाव खूपच गंभीर होते आणि तो रागाने दात पिसत होता. तेव्हाच अचानक त्याची नजर कुठल्या तरी वस्तूकडे गेली. त्याने पाहिले की बेडच्या बाहेर कपड्याचा एक छोटा तुकडा पडलेला होता. बघताना असं वाटत होतं की तो जियाच्या ड्रेसचा एक भाग आहे. संकेत उठला आणि त्या कपड्याच्या तुकड्याजवळ गेला. त्याने झुकून तो कपडा ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जाणवले की तो तुकडा फक्त एक तुकडा नसून पूर्ण कपडेच होते आणि तो त्याला ओढू शकत नव्हता. संकेतने जसेच झुकून बेडच्या खाली पाहिले, त्याच्या डोळ्यात आश्चर्याने मोठेपणा आला. तू इथे काय करते आहेस? बेडच्या खाली? संकेतने पाहिले की जिया बेडच्या खाली झोपली होती. संकेतचा आवाज ऐकून जिया हळूहळू डोळे उघडते आणि त्याच्याकडे पाहते. संकेत जियाला तिथे बघून पूर्णपणे अवाक झाला. बाहेर ये, आत्ता आणि लगेच, संकेतने आदेश दिला. संकेतच्या बोलण्यावर जिया शांतपणे बेड खालून बाहेर आली आणि सरळ उभी राहिली. तो विश्वास न बसल्यासारखा तिच्याकडे बघत म्हणाला, तू इतका वेळ बेडच्या खाली होतीस आणि तिथे काय करत होतीस? पण जियाने त्याच्या प्रश्नाचं काहीही उत्तर दिलं नाही आणि शांत उभी राहिली. जिथे ती आधी राहत होती त्या सुनसान बंगल्यात आर्यन तिला कायम बेडच्या खाली झोपायला सांगायचा. त्यामुळे इथेही संकेतने तिला झोपायला सांगितल्यावर ती थेट बेडच्या खाली जाऊन झोपली. संकेत जियाला शांत बघत राहिला. तो पुन्हा विचारून म्हणाला, मी तुला काही विचारतोय, उत्तर दे. पण जिया अजूनही गप्प राहिली. तिची ही वागणूक पाहून संकेत खूपच चकित झाला. इतका शांत राहणारा माणूस मी पहिल्यांदाच पाहतोय. ही काही बोलतच नाही. ही मुळात बोलू शकते का? की ही गुंगी आहे? किंवा ही माणूस तरी आहे का? कुठे मी तिला यातना देऊन त्रास द्यायचं ठरवलं होतं आणि इथे तीच मला मानसिक त्रास देत आहे. संकेत तिच्याकडे विचित्र नजरेने बघत म्हणाला, जा बेडवर जाऊन झोप. पण जिया जागेवरच गप्प उभी राहिली. संकेतने खोल श्वास घेतला आणि मग पुढे जाऊन तिचा हात धरला. तिला बेडवर बसवले आणि मग तिला झोपवून पांघरून टाकले. आता शांत झोपून जा. जिया शांतपणे बेडवर पडून टक लावून संकेतकडे बघत होती. संकेत वैतागून म्हणाला, मी काय सांगितलं ऐकलं नाहीस का? डोळे बंद कर आणि झोप. जियाने हळूवार डोळे बंद केले. ती झोपलेली इतकी निरागस वाटत होती की एखाद्या लहान मुलासारखे गोंडस भासू लागली होती. संकेत काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आणि विचार केला, झोपेत तर खूप गोड दिसते, पण ही इतकी विचित्र का आहे? मी जिच्यावर हुकूम गाजवायचा विचार केला होता तीच आता मला वेड लावत आहे. ही खरंच माणूस आहे का? दुसऱ्या दिवशी एकदा पुन्हा जिया आर्यनच्या जवळ जाऊन उभी राहते. हे पाहून सर्वांना खूपच खटकतं, विशेषतः संकेतला. त्याचे एक्सप्रेशन्स पुन्हा गडद होतात. रिधिमालाही खूप राग येतो, पण ती सगळ्यांसमोर आपला राग व्यक्त करत नाही म्हणून शांत बसते. आजींनी जियाला सांगितलं, छोटी सुनबाई, तू माझ्या नातवासोबत आहेस, त्याच्या जवळ उभी राहा, जावयाजवळ का उभी आहेस? आजींनी असं म्हणाल्यानंतरही जिया शांतपणे आर्यनच्या जवळच उभी राहते आणि त्याच्याकडे टक लावून पाहत राहते. हे पाहून सगळे अजूनच आश्चर्यचकित होतात. आकाश जियाला म्हणतो, जिया, तू संकेतच्या जवळ जाऊन उभी राहा. पण जिया अजूनही तिथून हलत नाही. आकाश पुन्हा विचारतो, काय झालं जिया, तू संकेतच्या जवळ का जात नाही आहेस? जिया तशीच स्थिर उभी राहते. आता संकेतचा संतापनावर होतो. तो पटकन तिच्या जवळ जाऊन तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला जबरदस्तीने आपल्या जवळ ओढून घेतो. संकेतने संपूर्ण घरच्यांकडे पाहिले, जे आश्चर्यचकित आणि गोंधळलेले होते आणि त्याच्याकडेच बघत होते. आर्यनच्या चेहऱ्यावर एक शैतानी हास्य होते आणि तो पाहत होता की संकेत ही परिस्थिती कशी हाताळतो. संकेत आर्यनच्या चेहऱ्यावरील ती सैतानी स्मितरेषा स्पष्टपणे पाहू शकत होता आणि खरे सांगायचे तर त्याला आता तिथेच जाऊन त्याला जोरदार थप्पड मारावीशी वाटत होती. संकेत आपल्या घरच्यांना म्हणाला, ते खरं तर काय आहे ना, माझी बायको थोडीशी नाराज आहे. काल रात्री मी थोडा उशिरा घरी आलो, त्यामुळे आमच्यात थोडासा वाद झाला. तेव्हापासून ती माझ्याशी बोलत नाही. संकेतचे आजोबा राजेंद्र त्यांच्या बोलण्यावर कठोर आवाजात म्हणाले, तुम्ही दोघांनी आमच्या इच्छेविरुद्ध लग्न केले असली तरी आता तुमचे लग्न झाले आहे. संकेत, मला वाटते की आता तुला जबाबदारीने वागायला हवं. बाहेरच्या मौज मजा थांबव आणि आपल्या बायकोसोबत वेळ घालवायला शिक. संकेत उत्तम प्रकारे समजत होता की त्याची आजी त्याला काय सांगू इच्छित आहेत. म्हणजेच आता त्याने आपले बाहेरचे सर्व व्यसनाधीन जीवन सोडून द्यावे, कारण तो आता विवाहित होता आणि त्याची पत्नी ही त्याची जबाबदारी होती. लग्न? माय फूट. जर माझी मजबुरी नसती तर मी हे लग्न कधीच केले नसते. संकेत मनात विचार करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीसारखेच सामान्य भाव होते. आजीने जियाकडे बघून हसत म्हटलं, छोटी सुनबाई, तू खूपच सुंदर दिसतेस. आज तुला एक महत्त्वाची रीत पूर्ण करायची आहे.
खरं तर ही रीत काल व्हायला हवी होती, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही डॉक्टरांकडे होतो. त्यामुळे मी ती तुला काल करू दिली नाही. पण आज तुला ती पूर्ण करावीच लागेल. तू स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी काहीतरी गोड बनव. जिया गप्पच उभी राहिली. तेवढ्यात एक नोकराणी आली आणि तिला किचनमध्ये घेऊन गेली. नोकराणी म्हणाली, आज तुम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी गोड करायचं आहे. तुम्ही मला सांगा काय बनवायचं आहे, मी सगळं सामान काढून ठेवते. म्हणजे तुम्हाला शोधावे लागणार नाही. जिया काहीही बोलली नाही. नोकराणी पुन्हा विचारते, मॅडम तुम्ही काय बनवणार आहात? जिया अजूनही काहीही उत्तर देत नाही. तेवढ्यात ती दुसरी नोकराणी येते, जिला जियाच्या जखमांची काळजी घ्यायला सांगितलं होतं. ती पहिल्या नोकराणीला म्हणाली, तू राहू दे, मी त्यांना मदत करते. तू बाहेर जाऊन दुसरं काही काम कर. ती नोकराणी मान हलवून बाहेर निघून जाते. ती दुसरी नोकराणी जियाकडे बघत म्हणते, तुला समजत नाहीये ना काय बनवायचं आहे? ठीक आहे, आपण हलवा बनवू. तुम्हाला हलवा बनवता येतो ना? जिया फक्त तिच्याकडे एकटक बघत राहते, कोणतंही उत्तर न देता. नोकराणी पुन्हा म्हणाली, कदाचित तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही. काही हरकत नाही, मी मदत करेन. मी पटकन सगळं सामान काढते, तू तोपर्यंत गॅस चालू कर. नोकराणी हलवा बनवण्यासाठी सगळं सामान काढायला लागते. जिया मात्र गॅसकडे पाहत राहते. तिला फारशा गोष्टी माहीत नव्हत्या, पण त्यातलं एक होतं गॅस सुरू करणं. कारण आर्यनने तिला हे अनेकदा करायला लावलं होतं. जेव्हा त्याला तिला त्रास द्यायचा असायचा, गॅस पाहून तिच्या डोक्यात एकच विचार येतो, ती काय करणार आहे? ती गॅसजवळ जाते, लायटर उचलते आणि गॅस सुरू करते. संकेत त्यावेळी फोनवर बोलत किचनकडे येतो. हो ठीक आहे, त्यांना सांग की मी सगळी कागदपत्र व्यवस्थित वाचून पाठवेन. थोडा उशीर होईल ऑफिसला पोहोचायला. घरात थोडं महत्त्वाचं काम आहे. फोनवर बोलता बोलता संकेतची नजर अचानक किचनमध्ये जाते. जिया किचनमध्ये गॅस सुरू करून हात वर करत असते, जणू काही ती आगीवर ठेवणार होती. सिरियसली? संकेत धक्क्यात पडतो. त्याला विश्वास बसत नव्हता की जिया हे काय करत होती. ती आगीवर हात ठेवणारच होती. तेवढ्यात संकेत वेगाने किचनमध्ये जातो आणि पटकन तिचा हात मागे ओढतो व गॅस बंद करून टाकतो. आर यू आउट ऑफ युअर माइंड? पागल झाली आहेस का? हे काय करत होतीस? संकेतच्या जोरात ओरडण्याने बाहेर हॉलमध्ये बसलेले लोकही चक्रावून जातात आणि घाईघाईने किचनमध्ये धावतात. आकाश विचारतो, काय झालं संकेत? इतक्या जोरात का ओरडत होतास? सगळं ठीक आहे ना? संकेतला घरात फार नाटक करायचं नव्हतं, म्हणून तो म्हणतो, सगळं ठीक आहे भाऊ. फक्त जियाला स्वयंपाक करायला येत नाही, त्यामुळे तिने आपला हात जाळून घेतला असता. त्यावर राजेंद्र म्हणाले, जिया बेटा तुला स्वयंपाक करता येत नाही का? जिया काही उत्तर देत नाही, फक्त एकटक त्यांच्याकडे पाहत राहते. स्वयंपाकघरातील नोकराणी पुढे येऊन सांगते, हो सर, मॅडमला स्वयंपाक करता येत नाही. माझीच चूक आहे, मी त्यांना गॅस चालू करायला सांगितलं. मला माफ करा. राजेंद्र एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, ठीक आहे, गॅस चालू करून जियाने रीत पूर्ण केली आहे. आता बाकीचं जेवण तू बनव. नंतर ब्रेकफास्ट सुरू होतो. संकेत फोनवर काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये व्यस्त असतो. आकाश त्याला म्हणतो, पहिले नाश्ता कर, फोन नंतर. संकेत फोन होल्डवर ठेवतो आणि म्हणतो, भाऊ मी फक्त ज्यूस घेईन, मला ऑफिसला निघायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे. आकाश जियाकडे पाहून म्हणतो, जिया हे ग्लास घेऊन संकेतला दे. जिया ग्लास उचलते आणि संकेतच्या दिशेने चालत जाते. संकेत तिच्याकडे पाठ करून उभा असतो. ती त्याच्या पुढ्यात येऊन ग्लास पुढे करते. संकेत वळतो आणि अचानक तिच्याशी धडकतो. संपूर्ण ज्यूस त्याच्या कपड्यांवर सांडतो आणि ग्लास खाली पडून फुटतो. संकेत रागात ओरडतो, आर यू मॅड? हे काय केलंस? माझे सगळे कपडे खराब झाले, तुला दिसत नाही का गाढव कुठची? जिया गप्प राहते. संकेत कपडे बदलायला वळतो. तेवढ्यात जिया त्याच्या समोर येते आणि हात पुढे करते. संकेत गोंधळून तिच्याकडे बघतो. जिया आपल्या हातातली छडी त्याच्याकडे देते. संपूर्ण घर आश्चर्यचकित होते. आर्यन मात्र हे सगळं पाहून आनंदी दिसत होता, कारण त्याने जियाला हे शिकवले होते. संकेतची ही कृती पाहून संपूर्ण घर आश्चर्यचकित झाले. इतकेच नाही तर जियाच्या या वागण्याने संकेतलाही धक्का बसला. संकेतच्या हातात काठी देतात जिया त्याच्या समोर झुकली. जणू तिचं म्हणणं होतं की आता संकेतने तिला त्या काठीनं मारावं. हे खरंच खूप विचित्र होतं. संकेत संतापून म्हणाला, व्हॉट द हेल आर यू डुईंग? हे काय करतेस तू? उभी राहा. घरातील सगळे जेवणाच्या टेबलवरून उठून हॉलमध्ये आले. आकाश जियाकडे बघून म्हणाला, जिया हे तू काय करतेस? आजीनेही तिच्याकडे पाहत म्हणाल्या, छोटी सुनबाई उभी राहा. संकेतला अजूनही समजत नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे. तो थोडा सावरला आणि लगेच जियाचा हात पकडून तिला उभं केलं. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हे कसले प्रकार चाललेत? कोणीही जियाच्या वागण्याचा अर्थ लावू शकत नव्हते. सगळ्यांना हे खूपच विचित्र वाटत होतं. पण या सगळ्या गर्दीत उभा असलेला आर्यन मात्र हे सगळं नीट समजून घेत होता. तो शांतपणे रिधिमाच्या बाजूला उभा राहून बघत होता. आर्यन म्हणाला, जिया संकेतच्या अटीसमोर लीन होऊन तू चूक केलीस. तुला खरंच वाटतंय की संकेतने तुला शिक्षा करावी?
आर्यनचं हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. राजेंद्र म्हणाले, हे काय करतेस बेटा? चुकून तुझ्या हातून संकेतच्या कपड्यांवर ज्यूस सांडलं, पण याचा अर्थ असा नाही की संकेत तुला शिक्षा करेल. हे तुला कुठून शिकायला मिळालं? जिया काहीच बोलली नाही. ती फक्त शांत उभी राहून सगळ्यांकडे टक लावून पाहत राहिली. संकेतला आता यामुळे डोकं दुखायला लागलं होतं. त्याने दादाकडे पाहिलं आणि म्हणाला, मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघतो. तो बाहेर पडला आणि आकाशही त्याच्या मागे निघत म्हणाला, मीही ऑफिसला चाललोय, संध्याकाळी भेटू. दोघेही निघून गेले. आर्यन मात्र एक विचित्र सैतानी हसू घेत जियाकडे पाहत होता. जिया शांत, अगदी निर्जीव वाटत होती आणि त्याच्याकडे टक लावून बघत होती. रिधिमा हे पाहता क्षणीच आर्यनचा हात पकडून तिथून दूर घेऊन गेली. खाणं झाल्यावर सगळेजण आपापल्या कामासाठी बाहेर पडले. रिधिमा तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली. आर्यन ऑफिसला गेला. आजी आपल्या खोलीत गेल्या आणि राजेंद्रही ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी निघून गेले. संपूर्ण घरात आता जिया एकटी होती. ती आपल्या खोलीत पलंगावर बसलेली होती. सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता, पण तिच्या डोळ्यांमध्ये कोणताही भाव नव्हता. ती फक्त खिडकीबाहेर पाहत होती. इतक्यात आर्यन पुन्हा घरात आला, कारण त्याचे काही महत्त्वाचे कागद घरीच राहिले होते. तो ते घेऊन हॉलमधून जात असताना अचानक त्याचे पाय थांबले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र सैतानी स्मित उमटले आणि त्याच्या डोळ्यात चमक दिसली. तो हळूच जिन्याकडे वळून वर पाहू लागला. जिया जिन्यावर उभी राहून त्याच्याकडे टक लावून पाहत होती. तिला पाहताच आर्यन हसला, पण त्याचं हसू राक्षसासारखं भीतीदायक होतं. तो हळूहळू जिन्यावर चढत जियाच्या जवळ गेला. तिच्या हातात हात घेत तो तिला एका खोलीत घेऊन गेला. जिया शांत, एका निर्जीव पुतळ्यासारखी त्याच्या मागे चालत होती. खोलीत पोहोचताच आर्यनने दार बंद केलं आणि लगेचच जियाला जोरात मिठीत घेतलं. तो म्हणाला, ओ माय बेबी, मला माहिती आहे तू मला खूप मिस केलं आहेस. विश्वास ठेव, मीही तुला तितकंच मिस केलं. रोज तुझ्या शरीराशी खेळणं, तुझा गंध, तुला त्रास देणं, मी इतकं मिस केलंय की सांगू शकत नाही. जिया शांतपणे उभी होती आणि आर्यन तिला घट्ट मिठी मारून उभा होता. त्याचा देह तडफडत होता, जणू जियाला यातना देण्यात त्याला सुख मिळत होते. एखाद्या व्यक्तीची मानसिकता अशीही असू शकते हे खरोखर आश्चर्यकारक होते. आर्यनला जियाला त्रास देण्यात इतकं समाधान का मिळत होतं हे कोणालाच समजत नव्हतं. आर्यनने मिठी सोडली आणि जियाच्या डोळ्यांमध्ये पाहत तिचा चेहरा हातात धरला. तो म्हणाला, बेबी, मला माहीत आहे की सध्या आपल्या दोघांमध्ये थोडे अंतर आहे, पण काळजी करू नकोस. लवकरच मी तुला या सगळ्यांच्या तावडीतून सोडवून कायमचे माझ्यासोबत घेऊन जाईन. मला माहीत आहे की तू माझ्यावर नाराज आहेस, कारण मी खूप दिवस झाले तुला तुझी गरज पूर्ण करू दिली नाही, पण आता मी तुझी सगळी नाराजी दूर करेन. आर्यनच्या चेहऱ्यावरचे हावभाव अधिकच भयावह झाले. त्याच्या डोळ्यातील शैतानी चमक स्पष्ट सांगत होती की तो पुन्हा एकदा जियाला खूप वेदना देणार आहे. तो हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला आणि जसजसा तिच्या चेहऱ्याजवळ हात न्यायला लागला तसाच त्याला अचानक पायऱ्यांकडून कोणाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. तो सावध झाला. आवाज ऐकून त्याला जाणवलं की कोणीतरी या खोलीकडे येत आहे. कुठे संकेत तर नाही ना? त्याचा चेहरा तात्काळ बदलला आणि तो गोंधळून गेला. जियाला तिथेच सोडून तो खिडकीकडे गेला. दरवाजाच्या हँडलवर कोणाचे तरी हात टेकले आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला. दरवाजा उघडताच आर्यन विचार न करता खिडकीतून उडी मारून निघून गेला. संकेतने दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला. सुदैवाने तो आत येण्यापूर्वीच आर्यन खिडकीतून पळून गेला होता, त्यामुळे संकेत त्याला पाहू शकला नाही. खोलीत येताच त्याने पाहिले की जिया दरवाजाजवळच उभी आहे आणि नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. संकेत थोडा दचकला आणि मागे सरकला. जिया, तू अचानक समोर आलीस. मी घाबरलोच. स्वतःला सावरत तो म्हणाला, तू या दरवाजाजवळ उभी राहून काय करत होतीस? जियाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. संकेत वैतागून आपलं कपाळ सोडत म्हणाला, ओह, तुझं हे शांत राहणं मला खूप अस्वस्थ करतं. देव जाणे तू कधी बोलशील. संकेत खोलीभर काहीतरी शोधू लागला. तो जियाला विचारू लागला, तू इथे माझी पेनड्राईव्ह पाहिली आहेस का? आज माझी महत्त्वाची प्रेझेंटेशन आहे आणि ती पेनड्राईव्ह खूप गरजेची आहे. जर तुला कुठे ठेवली असेल तर मला सांग. मला खूप उशीर होतो आहे. संकेत खोलीभर शोध घेत राहिला, पण जियाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने हात झटकत स्वतःशीच पुटपुटत म्हटलं, या पुतळ्याकडून काही विचारायचा काहीच उपयोग नाही. स्वतः शोधावं लागेल. शेवटी टेपलाजवळ त्याला ती पेन ड्राईव्ह सापडली. तो ती घेऊन निघणार होता तेव्हाच त्याचे लक्ष खिडकीकडे गेले. मी ही खिडकी बंद करून गेलो होतो, ती उघडी कशी? तो सावध झाला. खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहू लागला. संकेतने मग जियाकडे संशयित नजरेने पाहिले आणि तिच्याजवळ जाऊन विचारले, ही खिडकी तू उघडली आहेस का? जिया शांत उभी राहिली, काही उत्तर दिलं नाही. संकेतच्या चेहऱ्यावर वैताग उमटला आणि तो चिडलेल्या आवाजात म्हणाला, तू ना? तो काहीतरी बोलणार होता, पण अचानक त्याचे शब्द तोंडातच अडकले. त्याचे लक्ष जियाच्या डोळ्यांकडे गेले. तिच्या हलक्या ब्राऊन डोळ्यात एक वेगळीच मासूमियत होती. संकेत त्या डोळ्यात हरवून गेला.
ती ज्या प्रकारे टुकूर टुकूर त्याच्याकडे पाहत होती त्यात एक निरागसता होती. त्या डोळ्यांमध्ये काहीतरी असामान्य होतं. ते इतके सुंदर, निष्पाप आणि मोहक वाटत होते की संकेत तिथेच स्तब्ध उभा राहिला. संकेत जियाच्या डोळ्यांमध्ये हरवून जातो आणि इच्छा असूनही तिच्या मासूमियतला दुर्लक्ष करू शकत नाही. संकेत तिच्या निष्पाप डोळ्यांकडे पाहत म्हणतो, देवाचेही उत्तर नाही. म्हणतात की डोळ्यांमधून थेट मनात डोकावता येतं, पण तू त्याचं अगदी उलटं उदाहरण आहेस. कोणीही सांगू शकत नाही की या मासूम डोळ्यांमागे काय रस्ते लपलेलं आहे. डोळ्यांमध्ये इतकी निरागसता आहे, जणू संपूर्ण जगाची निरागसता त्यात सामावली आहे. पण मन मात्र किती काळं आणि कपटी आहे. या डोळ्यांकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की तू किती मोठी गोल्ड डिगर आहेस, किती स्वार्थी आहेस, किती लालची आहेस. आर्यनलाही नक्कीच तू या डोळ्यांच्या मासूमियतच्या जाळ्यात अडकवलं असेल, नाही का? म्हणूनच तो माझ्या बहिणीला सोडून तुझ्या प्रेमात वेड्यासारखा पडला आहे. जिया काहीही न बोलता शांतपणे संकेतच्या डोळ्यात पाहत राहते. संकेत चिडून जियाला थोडंसं मागे ढकलतो आणि जिया 2 पावलं मागे सरकते. संकेत तिला म्हणतो, आणि आज सकाळी तू जे केलंस त्याचा काय अर्थ आहे? शेवटी तू सिद्ध काय करू इच्छितेस? तुला सगळ्यांना हे दाखवायचंय का की मी तुझ्यावर अत्याचार करतो? जर तुझा असाच हेतू असेल तर ठीक आहे, मीही तुझ्यावर हिंसा करू शकतो. मी कधीही मुलींवर हात उचलत नाही, पण जर तुझं असंच चालू राहिलं तर मला माझा हा नियम मोडायलाही भाग पाडशील. संकेत तिथून निघून जातो आणि जाताना एकदा पुन्हा जियाकडे पाहतो. तिला इशारा देतो, म्हणतो, आणि हो, अशा अचानक माझ्यासमोर येणं बंद कर. मी थोडासा घाबरतो. खरं तर मी कधीच कुठल्या गोष्टीला घाबरत नाही, पण असं अचानक समोर आलीस तर समजून घे. यापुढे खबरदार. आणि हो, एक गोष्ट अजून, माझ्याकडे गप्प बसून टक लावून बघणं बंद कर. मी काही विचारल्यावर त्याचं उत्तर देत जा. तुझं असं न बोलता फक्त टक लावून पाहणं मला प्रचंड चिडवतं. संकेत ही गोष्ट अत्यंत अस्वस्थ होऊन बोलतो आणि निघून जातो. जिया शांतपणे त्याला जाताना पाहत राहते. संकेत जिन्यावरून खाली उतरतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलून म्हणतो, हो, मी पोहोचतोय. मला पेनड्राईव्ह मिळाली आहे. तुम्ही बाकी सगळं तयार ठेवा. मी 10 मिनिटात ऑफिसला पोहोचतो. फोन ठेवून तो बंगल्याच्या बाहेर जातो आणि गाडी काढून ऑफिसला निघून जातो. संकेतची गाडी निघून जाताना आर्यन, जो आपल्या गाडीत बसलेला असतो, एक टेव्हिलिश स्मिथ करत आपला गॉगल घालतो आणि तोही गाडी स्टार्ट करून निघून जातो. ऑफिसमध्ये संकेत आपल्या कॅबिनमध्ये काही महत्त्वाचे काम करत असतो. तेवढ्यात अचानक आकाश त्याच्या कॅबिनमध्ये प्रवेश करतो. संकेत डोकं वर करून पाहतो आणि आकाशला पाहून पटकन आपला लॅपटॉप बंद करतो. तो म्हणतो, काय झालं? आज चेअरमॅन साहेब माझ्या कॅबिनमध्ये? काही महत्त्वाचं काम असेल तर मला बोलावलं असतं. आकाश हसत म्हणतो, नाही, काही महत्त्वाचं काम नव्हतं. खरं तर आज काहीच काम नव्हतं, म्हणून म्हटलं की लहान भावासोबत चहा घेत बसावं. शिवाय बऱ्याच दिवसांपासून आपण नीट बोललो नाही आणि तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी मला कळाल्या नाहीत. हल्ली काहीतरी लपवायला लागलायस तू. आकाशची ही गोष्ट ऐकून संकेत हसू लागतो. तो खुर्चीवरून उठून सोफ्याजवळ जातो आणि दोघं सोफ्यावर बसतात. संकेत विचारतो, बोला, काय घ्याल? फोन उचलत तो विचारतो. आकाश काही वेळ विचार करून म्हणतो, आज चहा पिण्याची इच्छा आहे, तर चहा होऊ दे. संकेत हसत फोनवर ऑर्डर देतो. 2 आलेवाली चहा आणि नंतर फोन ठेवतो. आकाश संकेतकडे पाहत म्हणतो, संकेत, तुला नाही वाटत की काही गोष्टी तू मला सांगायला हव्या होत्या? म्हणजे गेल्या काही दिवसात तू जे निर्णय घेतलेस, जे बॉम्ब घरात फोडलेस, त्याचा काहीतरी खुलासा होणं गरजेचं आहे. संकेतला समजतं की आकाश नेमक्या कोणत्या विषयावर बोलतोय. तो म्हणतो, मला माहीत आहे की जियाशी लग्नाचा निर्णय मी अचानक घेतला आणि तोही तुम्हा सगळ्यांना न सांगता. पण काही निर्णय स्वतःलाच घ्यावे लागतात. जियाशी लग्न करण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय आणि त्यावेळी तोच सर्वात योग्य निर्णय होता. आकाश संकेतकडे पाहत म्हणतो, तुला आठवतंय, लहानपणी घरी कुठलीही वस्तू आणायच्या आधी काहीही खरेदी करताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तू माझी परवानगी घ्यायचास. आणि आता तुझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय तू घेतलास आणि आम्हाला सांगण्याची गरजही वाटली नाही. संकेत आकाशला समजावत म्हणतो, अशी गोष्ट नाहीये भाऊ. मी तुम्हाला नाही सांगितलं कारण मी सांगू शकत नव्हतो. प्लीज मला याबद्दल जास्त विचारू नका. मी जो निर्णय घेतलाय त्यातच सगळ्यांची भलाई आहे. आकाश गोंधळून जातो. कसली भलाई? असं काय मोठं संकट येणार होतं की ज्याला तू रोखून धरलास? तेवढ्यात दरवाजावर टकटक होते आणि पिऊन ट्रेमध्ये 2 कप चहा घेऊन येतो आणि निघून जातो. संकेत आकाशकडे चहा पुढे करत म्हणाला, भाऊ, तुम्ही चहा प्या आणि मन शांत करा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी जो निर्णय घेतलाय तोच सर्वांसाठी योग्य आहे आणि त्यातच सगळ्यांचं भलं आणि आनंद आहे. आकाश चहाचा कप हातात घेत संकेतकडे पाहत म्हणाला, आणि तू या निर्णयाने खरंच आनंदी आहेस का? तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला नाही वाटत की तू या लग्नाने खुश आहेस. जर आनंदी नाही आहेस तर शेवटी हे लग्न करण्याचं कारण तरी काय? संकेतही आपला चहाचा कप हातात घेत म्हणाला, भाऊ, तुम्हाला माहिती आहे का, मी हे तुमच्याकडूनच शिकलेलो आहे
की प्रत्येक गोष्ट केवळ स्वतःच्या आनंदासाठी केली जात नाही. कधीकधी काही गोष्टी कुटुंबाच्या आनंदासाठीही कराव्या लागतात. जसं तुम्ही केलं. तुम्हीही तर लग्न कुटुंबाच्या आनंदासाठी केलं होतं, नाही का? संकेतच्या या शब्दांनी आकाशचे हावभाव अचानक बदलले. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी उदासी उमटली. हे पाहून संकेतला अपराधी वाटू लागलं. कारण त्याच्या बोलण्याने त्याने आपल्या भावाला त्याच्या दुःखद भूतकाळाची आठवण करून दिली होती. संकेतने आकाशच्या खांद्यावर हात ठेवत माफीनं करत म्हटलं, माफ करा भाऊ, तुम्हाला दुखवायचा माझा अजिबात हेतू नव्हता. आकाश फक्त एक हलकीशी उदास स्मित करत म्हणाला, अशी काही गोष्ट नाही. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. प्रत्येक निर्णय स्वतःच्या आनंदासाठी घेतला जात नाही. कधीकधी कुटुंबाच्या आनंदासाठीही असे काही निर्णय घ्यावे लागतात, जे आपल्याला स्वतःला स्वीकारणं कठीण जाते. आकाश संकेतकडे पाहत म्हणाला, मला खरं खरं सांग संकेत, तुला या लग्नाबद्दल आनंद आहे का? जियाशी लग्न करून तुला वाटतं का की तू योग्य निर्णय घेतलास? संकेतला कळेना की आपल्या भावाच्या प्रश्नाचे उत्तर त्याने कसं द्यावं. जियाशी लग्न करणं हा काही त्याचा चुकीचा निर्णय नव्हता. कारण आपल्या बहिणीच्या आनंदासाठी त्याने जे काही शक्य होतं ते केलं आणि त्याला याबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता, ना कधी होईल. पण या लग्नात त्याला स्वतःचा आनंद मात्र नव्हता. त्याने हे लग्न फक्त आणि फक्त परिस्थितीमुळे केलं होतं. जियाबद्दल तो किती तिरस्कार बाळगतो हे फक्त त्यालाच माहीत होतं. प्रेम करणं तर दूरच, जर परिस्थिती वेगळी असती तर तो कधीच हे लग्न केलं नसतं. संकेतच्या डोळ्यात बघून आकाश त्याची द्विधा, त्याच्या मनातील चिंता समजू शकत होता. त्याला संकेतच्या उत्तराची गरज नव्हती, कारण ते उत्तर त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. आकाश मंद हसत म्हणाला, कधी मोठा झालास रे इतका? कळलंच नाही. आकाशचं बोलणं ऐकून संकेत हलकीशी उदास हसत म्हणाला, कुटुंबासाठी त्याग करण्याचा हक्क फक्त मोठ्या मुलाचा नसतो. कुटुंबातील प्रत्येक मुलाने आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी शक्य असेल तेवढं द्यायला हवं. दोघं काही वेळ शांतपणे बसून चहा पित राहिले. चहा संपल्यावर आकाश म्हणाला, संकेत, तुला नाही वाटत की जिया खूपच विचित्र आहे? आज सकाळी तिने केलेली गोष्ट मला खूपच वेगळी आणि विचित्र वाटली. आकाशच्या बोलण्यावर संकेतही सहमती दर्शवत म्हणाला, होय, ती खरंच विचित्र आहे. आणि फक्त आज सकाळचीच नाही, लग्नानंतर मी तिच्या अनेक अशा कृती पाहिल्या आहेत ज्या विचित्र आणि धक्कादायक आहेत. विशेषतः एक गोष्ट, मी तिला जर कुठल्याही गोष्टीसाठी सांगितलं तर ती काहीही न विचार करता ते करेल. एकदा मी तिला बाथरूमच्या शॉवरखाली उभं राहायला सांगितलं आणि मग बाहेर गेलो. त्यानंतर मी ते पूर्णपणे विसरलो. सकाळी परत आलो तर ती अजूनही तिथेच उभी होती. जागची हल्लीसुद्धा नव्हती. संकेतच्या या गोष्टीवर आकाश आश्चर्यचकित होत म्हणाला, तू तिला शॉवरखाली उभं केलं? पण का? संकेत थोडासा अडखळत म्हणाला, असं काही नाही. मी फक्त तिच्या एका गोष्टीवर चिडलो होतो. आकाशने त्याच्याकडे भुवया उंचावत पाहिले आणि म्हणाला, बघ संकेत, तुझ्या लग्नाची काही ना काही मजबुरी असणार आणि ती काय आहे हे मला माहीत नाही. जर सांगायचं नसेल तर मी विचारणारही नाही. पण एका मुलीला असा त्रास देणं हे आपल्या संस्कारात नाही. आपल्या आईने आपल्याला हे शिकवलं नाही. आईचा उल्लेख होताच संकेतच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले. त्याला त्याचे स्वप्न आठवले जिथे त्याला त्याची आई दिसली होती आणि वारंवार ऐकू येत होतं, ती संकटात आहे, तिची मदत कर. संकेतला आकाशला हे सांगावं की नाही हे कळत नव्हतं. तो विचार करतो की हे फक्त एक स्वप्न होतं, त्यामुळे त्याचा काही अर्थ नसेल. संकेत विचारात हरवल्याचं पाहून आकाश त्याला हलवतो आणि विचारतो, संकेत, काय विचार करतो आहेस? संकेत भानावर येऊन म्हणाला, हो, तुम्ही बरोबर म्हणताय. आय एम सॉरी. मी यापुढे याची काळजी घेईन. आकाश त्याचे ऐकून हलकंसं असतो, पण संकेत मनातच म्हणतो, सॉरी भाऊ, पण मी तुझं हे बोलणं मान्य करू शकत नाही. मला माहीत आहे की आपल्या आईने आपल्याला स्त्रियांना सन्मान देणं शिकवलं आहे, पण या मुलीच्या बाबतीत मी वेगळंच वागेन. तिने माझ्या बहिणीचा आनंद हिरावून घेतला आहे आणि मी तिच्यावर दया करू शकत नाही. अशा स्वार्थी मुलींना कठोरपणे साधारावं लागतं. आकाश आपल्या कॅबिनमध्ये जातो तर संकेत काही महत्त्वाच्या कॉल्समध्ये व्यस्त होतो. तेव्हाच संकेतच्या कॅबिनमध्ये काही लोक प्रवेश करतात. तो मागे वळून पाहतो तर त्याच्या कॅबिनमध्ये बरखा, सुनैना, अद्विक आणि ऋतिक हे सगळे प्रवेश करतात. त्यांना पाहून संकेत भुवया उंचावतो. तो एका महत्त्वाच्या कॉलवर असतो, त्यामुळे सगळे शांतपणे सोफ्यावर बसून त्याची वाट पाहतात. संकेत लवकरच त्याचं संभाषण संपवतो आणि त्यांच्याकडे वळतो. तुम्ही सगळे इथे काय करताय? बरखा मिश्किल हसत म्हणते, का? आम्ही आलो म्हणून तुला इतका धक्का का बसला? संकेत आपला फोन टेबलवर ठेवत सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, असं काही नाही, पण तुम्ही सगळे अचानक इथे कसे? अद्विक म्हणाला, अरे वेड्या, आज 25 डिसेंबर आहे, म्हणजेच ख्रिसमस डे. आणि तुला माहीत आहे ना की दर ख्रिसमसला आपण काय करतो? त्यानंतर सगळे एकत्र ओरडले, ख्रिसमस पार्टी. संकेतने हे ऐकून डोळे फिरवले आणि म्हणाला, म्हणजे तुम्ही मला ख्रिसमस पार्टीसाठी आमंत्रण द्यायला आलात? ऋतिक संकेतला म्हणाला, अर्थातच भाऊ, आज बरखाच्या घरी ख्रिसमस पार्टी आहे, त्यामुळे तुला नक्की पोहोचावं लागेल. संकेत मान हलवत म्हणाला, ठीक आहे, मी येईल. अद्विक म्हणाला, बाय द वे, आमची वहिनीची कशा आहेत?
त्यांना पण घेऊन येणार का पार्टीला? संकेतने त्याच्याकडे रोखून पाहिले आणि खड्या आवाजात म्हणाला, तोंड बंद ठेव. खूप जास्त बोलतोयस, नाहीतर कायमचे सील करून टाकेल. समजलं का? ती तुझी काही वहिनी नाही आणि ती पार्टीला येणार नाही. अद्विक तोंड पेंगाडत म्हणाला. अरे राग का करतोयस? आम्ही तर फक्त तुझी मजा घेत होतो. संकेतने डोळे फिरवले. सुनैना संकेतला म्हणाली, बाय द वे संकेत, तू जॅकीसोबत रेस जिंकली होतीस ना? आणि त्याच्या गर्लफ्रेंडला एका रात्रीसाठी बक्षीस म्हणून मिळवलं होतंस. पण तू तिला सोडून दिलं. तू जिंकलेली गोष्ट कधीच सोडायची सवय नव्हती, मग आता असं का केलंस? हे ऐकून सगळे संकेतच्या चेहऱ्याकडे पाहू लागले, त्याच्या उत्तराची वाट पाहत, कारण सगळ्यांनाच यावर विश्वास बसत नव्हता. संकेतने कपाळ दाबत उत्तर दिलं, मला तिच्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. हे बोलून तो टेबलजवळ गेला आणि काही फायली उचलून पाहू लागला. यानंतर पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.